बाळा ऑइलिंग कर ना केसांना. आत्ता वाजलेले आहेत 11. इथं काय चाललंय? पिक्चर डाउनलोड करा. आणि ह्या मॅडमचं सँडल आहे. काय मॅडम जरा सांगा. ती करून दाखवतीये मला, कारण तिला असं सँडल घ्यायचं आहे त्याच्यामुळे. गाईज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि माझं लेकरू करत आहे मम्मीची मसाज. खरंच त्या बदल्यात मला पिक्चर बघायचा. लेकरू लालची आहे, त्याला लाच द्यावी लागते का? मोबाईल मध्ये मराठी पिक्चर बघायचा. आम्ही दोघे आहे ना रोज रात्री एक मराठी पिक्चर बघत असतो. ते पण भूताचा हॉरर मूवी, ती पण मराठी. यस. हिंदी नाही, साऊथ इंडियन नाही, ती पण मराठी. कोणत्या ऑइलने तू माझी हेड मसाज करते, मालिश करते सांग बरं एकदा. ह्यानी एक आल्मंड ऑइल आणि नवरत्न तेल आणि आदिवासी हेअर ऑइल. 3 ऑइल मी वापरत असते. आणि हे जे केस उगलेत ना मम्मीची, ते सगळी मेहनत माझी. परीची मेहनत आहे, खरंच मेहनत तिची. कारण रोज ती न चुकता माझी हेड मसाज करत असते. थँक्यू 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 नक्की. यश दादा जसं स्कूलला गेलंय ना तसं खूप काळजी घेते परी आमची, आहे की नाही? हेड मसाज का करतात तुला माहिती आहे का? सांग, माहिती आहे तुला, सांग थोडंसं एक पॉईंट सांग. काय होतं हेड मसाजने? डोकं काय म्हणतात, डोकं शांत राहून. हां डोकं काय? डोक्याला थंडक मिळू म्हणून. हां असं बोलणार, डोकं शांत राहावं आणि त्याचबरोबर केसांची ग्रोथ सुधारावी त्याच्यासाठी. रोज मी आहे ना आदिवासी हेअर ऑइल लावते. मध्यंतरी बंद केलं का तर खूप पुरळ आलते डोक्यामध्ये. केसांना ऑइलिंग करायची सवय नाही आहे त्याच्यामुळे. पण आता परत स्टार्ट केलेलं आहे हेअर ऑइलिंग मी. आणि 3 महिन्यात फक्त एवढीशीच केस झालीत माझी. व्हेरी सॅड. माझी ओपन मी कट करून आलो. हां मी पण एकदा हेअर कट केलं ना. माझी जास्त मोठी झाली. आणि याच्यामुळे मला हेअर कट करावं लागलेलं आहे, म्हणजे केस काढावे लागले डोक्यावरचे ह्याच्यामुळं, ह्या मुलामुळं. म्हणजे किती मोठं सॅक्रिफाईस असतं पहा. पण वाईट वाटत नाही आहे. म्हणजे केस नाही आहेत ते रोजचे रोज पाहून थोडंसं वाईट वाटतं, पण मी त्याच्यासाठी केस दिलेले आहेत देवाला, याचं मला वाईट वाटत नाही आहे.